हलवा हो, दोनों जो है वो जनतंत्र का जायका है। आपको तो चाहिए कि केवल जो है वो हमें जीत चाहिए, जीत हमारा जन्मसिद्ध अधिकार है, ऐसा नहीं होता। लेकिन सर आरजेडी के जो सुनील सिंह है वो कहते हैं कि अगर बिहार में एनडीए जीतती है तो नेपाल या बांग्लादेश जैसा हाल बिहार का हो जाएगा। देखिए, एक बात समझ लीजिए, आपकी वायलेंट एनार्की से वाइब्रेंट डेमोक्रेसी को आप हाईजेक नहीं कर सकते, उसको आप ध्वस्त नहीं कर सकते। अराजकता और उद्दंडता के जरिए जो है वो लोकतंत्र और जनतंत्र को कोई भी बंधक नहीं बना सकता। इस गलतफहमी से बाहर निकलना होगा। तर भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांची प्रतिक्रिया आपण बघितली आहे। विजयाबद्दलचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता आणि विजय हा एका जबाबदारीसह येतो असंही त्यांनी म्हटलंय। एनडीए 156 जागांवर सध्या आघाडीवर आहेत। एनडीएच्या जागा आणखी वाढत चाललेल्या आहेत। 243 जागा आहे बिहार विधानसभा निवडणुकीत ज्यावर मतदान झालं होतं। या संपूर्ण 243 जागांवरचे कल आता हाती येत आहेत। यामध्ये एनडीएला 156 जागा मिळताना दिसतात, म्हणजे 156 जागांवर एनडीएचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। तर 81 जागांवर महागठबंधनचे आणि पक्षनिहाय ही आकडेवारी आपल्याला बघायची तर 70 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। जेडीयूचे उमेदवार 71, त्यामुळे जेडीयू आता सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय सध्या तरी। काँग्रेसचे उमेदवार 14 जागांवर आघाडीवर आहेत तर आरजेडीचे 62 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। आतापर्यंतच्या कलांमध्ये नितीश कुमार यांनी बाजी मारलेली दिसते। सुरुवातीला तेजस्वी यादव यांनी जोरदार मुसंडी मारली होती जवळपास 80 जागांचं, पण परत एकदा त्यांचा पक्ष पिछाडीवर गेलेला आहे आणि आता नितीश कुमार यांनी मुसंडी मारलेली आहे। पण परत एकदा प्रकाश गाडे यांच्याकडे जाऊयात। प्रकाश गाडे, जवळपास 156 जागांवर सध्या एनडीएने आघाडी घेतलेली आहे। इतकं मोठं हा टेम्पो जर असाच कायम राहिला आणि इतक्या जागा जर मिळाल्या तर इतकं मोठं यश मिळेल असं वाटलं होतं का, अपेक्षित होतं? नाही, ज्या पद्धतीने मागच्या 10 वर्षांमध्ये बिहारचा पालट झालेला आहे त्यामुळे ही आम्हाला यश अपेक्षित होतं आणि हे मिळणार होतं। तुम्ही जर सगळ्याच बाबतीमध्ये गुंतवणूक असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, आरोग्य व्यवस्था असेल, ह्या सगळ्या बाबतीमध्ये बिहार हा आता बॅकवर्ड नाही तर बाउन्सिंग स्टेट झालेला आहे। म्हणजे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरची कामे एवढे मोठ्या प्रमाणात होत आहेत की बघा आपण मागच्याच दीड महिन्यापूर्वी पटना एअरपोर्ट बघितलं, दरभंगा एअरपोर्ट बघितलं आणि सगळ्यात मोठी जी बिहारमधली जी आरोग्य व्यवस्था होती म्हणजे 2014 पर्यंत तुम्ही कल्पना करा, फक्त तेवढ्या मोठ्या राज्यामध्ये फक्त 6 मेडिकल कॉलेज होते। 6 मेडिकल कॉलेज होते। आज 10 वर्षांमध्ये आपण 11 मेडिकल कॉलेज काढलेले आहेत। एकूण जे 1000-1200 ची डॉक्टरांची संख्या दरवर्षी निघते तिथं आज 10 ते 12,000 डॉक्टर त्या ठिकाणी निघत आहेत प्रत्येक बॅचमधनं। म्हणजे हा जो परिवर्तन आहे ते लोकांना पटलेलं आहे आणि लोकांच्या ते गळ्यात उतरलेले आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने ओबीसी असेल आणि जे एक्स्ट्रीम बॅकवर्ड क्लास जो आहे हे ह्या क्लासला देखील आपण विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत अनेक छोट्या मोठ्या प्रमाणात आपण स्टार्टअप सुरू करून दिलेले आहेत। काही स्टार्टअपचे युनिकॉर्न झाले आहेत। त्यामुळं जो बिहारमधून जो वर्ग होता, जो स्थलांतरित करणारा वर्ग होता, तो आज स्थलांतरित नाही आहे, तो बिहारमध्येच काम करतोय। बिहारमध्ये त्याला रोजगार मिळतोय वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून। एअरपोर्ट्स असतील, हॉस्पिटल्स असतील, अनेक असे छोटे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर कामं असतील, रोडवेज असतील। 1,500 किलोमीटरचा जो नॅशनल हायवेज आहे त्या ठिकाणी पूर्ण केला। जो लागणारा जो लेबर आहे तो बिहारमधला जो मुंबईत यायचा, अन्य राज्यात जायचा, तो आता त्याच ठिकाणी काम करतो। त्याचंच हे उत्तर आहे। ठीक आहे, आपण काही प्रतिक्रिया बघूयात आणखी। शाहनवाज हुसैन बोलतात। वोट तो और जुड़ गए, बिहार के लोगों को शिकायतें नहीं है, ये टैगोर को बहुत शिकायत है। शाहनवाज हुसैन यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर आतापर्यंतच्या कलांमध्ये नितीश कुमार यांनी बाजी मारलेली आहे। 243 जागांवरचे म्हणजे बिहारच्या सर्व जागांवरचे कौल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे। हे सुरुवातीचे कल आहेत। एनडीए 156 जागांवर सध्या आघाडीवर आहे। बहुमताचा आकडा कधीच ओलांडलेला आहे, त्याहून अधिक जागा एनडीएला मिळताना दिसत आहेत। महागठबंधनची गाडी ही फक्त 81 जागांवर अडकलेली आहे, त्यापुढे महागठबंधनची आकडेमोड जात नाहीये आणि आता भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे। जेडीयू सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतो 71 जागांसह। काँग्रेसचे उमेदवार 15 जागांवर आघाडीवर आहेत तर आरजेडीचे 62 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। निवडणूक आयोगाच्या कलानुसार भाजपने 36 जागांवर आघाडी घेतलेली आहे। तर कपिल ढोके, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की यापूर्वी भाजपकडून एनडीएकडून एक सातत्याने टीका होत होती तेजस्वी यादव यांच्यावर, प्रामुख्याने त्यांच्यावरच हल्ले होत होते की जंगल राजचा वारसदार असं म्हटलं जात होतं।
त्याच्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या काळात बिहारमधलं जंगलराज कशा पद्धतीचं होतं आणि त्याची दहशत आजही बिहारच्या जनतेमध्ये कायम आहे. त्यामुळे याच भीतीमुळे कुठेतरी बहुमतापासून महागठबंधन दूर गेले असं वाटतं का?